सांग. बारीक नाही दळाचं मक्काचं पीठ आणि मक्का आणि गहू हे दोन्ही मिळून अर्धे अर्धे करून टक्करमध्ये दळून आणायचे आणि थोडे ठोसर दळायचे. बारीक दळाचं नाही. आणि आता तो काय काय टाकलं त्याच्यामध्ये? हळद टाकली, वावा टाकला, गव्हाचं पीठ टाकलं, रवा टाकला, दहीचं पीठ टाकलं. आता काय टाकलं त्याच्यात? काही जिरे मिरे धने काही नाही त्याच्यात? वावा टाकले ना, वावा आहे. टाकला, तेल टाकलं, हळद टाकली, मीठ मीठ टाकलं, दोन्ही पिठं टाकली. आता काय करायचं? त्याचे गोळे बनायचे. आता त्याला तेल टाकलं, आता मळू मळू घ्यायचं, त्याला गोळे बांधायचे. असं करायचं का? आता सोडे टाकला तू त्याच्यात? तेलातून ह्या अशा बट्ट्या निघाले पातळून बाहेर. याला म्हणत्या बट्ट्या. अशा बाहेर निघाल्या बट्ट्या. हे बघा कधी दिसू राहिले. आता बघा कधी दिसू राहिले. आणि हे बट्ट्या पाकळ्या दिसू राहिल्या. या कच्च्या म्हणजे नुसते उकडेले. उकडून कापून मग त्या परत त्याला तळा लागल्या अशा. बघा त्याला तळा लागतो. मित्रांनो, हे पहा अशी राहती डाळबट्टी. हे पहा आता याच्यात डाळ राहते, डाळीत टमाटे, फोडणीचं वरण राहतं आणि हे पहा इकून कांदा, इकून भात, इकून मीठ, अशी डाळबट्टी आहे. कशी वाटते तुम्हाला बघा. छान वाटलं तर लाईक करा आणि कमेंट करा. हे पहा बट्ट्या असे दिसते बघा तळल्यावर. ओके, थँक्यू, बाय बाय.